खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे की राम शिंदे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव चर्चेत होतं आणि भाजपकडून त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। उद्याला राम शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती? विधान परिषद सभापती पद गेल्या 2 वर्षांपासून विधान परिषदेमध्ये रिक्त आहे, त्यामुळे विधान परिषद सभापती पद यात हिवाळी अधिवेशनामध्ये भरलं जाणार आहे। मात्र हे पद शिवसेनेला जाणार की भाजपला जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। अखेर हे पद हे भाजपला मिळणार आहे आणि भाजपाकडून राम शिंदे आपल्याला विधान परिषदेवरती सभापती म्हणून आपल्याला नियुक्त होताना पाहायला मिळणार आहेत। उद्या या संदर्भातला उमेदवारी अर्ज सभापती निवडणुकी संदर्भामध्ये ते भरताना पाहायला मिळतील। दुपारी या संदर्भातली तांत्रिक प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर आपल्याला राम शिंदे या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती होताना पाहायला मिळेल। कारण की वरच्या सभागृहामध्ये भाजपाची संख्याबळ हे जास्त कारण असल्यामुळे शक्यतो ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे राजकीय वर्तुळातून आणखीन एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटं चर्चा झाल्याचंही कळतं। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। दोघांनाही भेट घेतल्यानंतर त्यांनी पुष्पगुच्छ दिला। नार्वेकर यांच्यासोबत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबद्दल चर्चा केल्याची माहिती सुद्धा मिळते। भूमिका न घेता मला वाटतं बाहेर देखील चांगलं काम महाराष्ट्रासाठी व्हावं। राजकीय जे निवडणुका असतात किंवा इतर जे मतभिन्नता असेल ती असेल आणि ती राहणार, पण ह्याचा हा अर्थ नाही की शत्रुता कोणीच घ्यावी। आम्ही ते एकमेकांमध्ये तशी चर्चा केली नाही। आज आपण पाहताय पहिली म्हणजे आता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही हेच सांगितले की महाराष्ट्राच्या हिताचं काम असावं। पण गंमत अशी आहे, गंमत असायला पाहिजे, पण गंमत अशी काही लोक आज दिसत नाहीत। बाकी तर आम्ही सगळे आहोत, आमदार म्हणून काम करतो। बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आमची भूमिका हीच असेल की नुसतं विरोधाला विरोध नाही, तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे। मी आज एवढंच सांगेन की आम्ही राजकीय मॅच्युरिटी दाखवत आहोत आणि एकमेकांशी चांगलं संबंध ठेवून काम करणे हे गरजेचं आहे। छगन भुजबळ म्हणतायत की माझं मंत्रिपद आज हमारे पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने सीएम देवेंद्र फडणवीस जी की मुलाकात की, हमारे विधानसभा के जो अध्यक्ष है राहुल नार्वेकर जी उनसे भी मुलाकात की और यही हमने किया है। मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय, साहजिकच आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी थेट नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, आपण या भेटीकडे अगदी सामान्य दृष्टीने जरी पाहिलं की निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याकरता म्हणून ही भेट, पण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं। अगदी बरोबर मिलिंदजी, आपण पाहिलं की विधान भवनामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ही भेट झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे आणि ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे। महाराष्ट्राला मोठी राजकीय परंपरा आहे आणि त्या राजकीय परंपरेनुसारच या संस्कृतीचं पालन करण्यासाठी मी पुढचं पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी ही भेट घेतली असल्याचं
सांगितलं जात आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच फक्त भेट घेतली नाही, तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतलेली आहे. त्यामुळे कुठेतरी विधानसभा विरोधी पक्षनेतेचा जो प्रश्न आहे तो कुठे सोडवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी पाऊल उचलले का, हा खरा प्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे. जर का स्वतः, कारण ठाकरे गटाकडे अशा संदर्भात पाऊल उचललं गेलं असेल किंवा पत्र जे आहे ते दिलं गेलं असेल, तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद जे आहे ते ठाकरे गटाकडे येईल आणि त्या दृष्टिकोनातून ही रणनीती जी आहे ती आखण्यात आली का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण एकूण जो कोरम लागतो 29 आमदारांचा, तो अद्याप कुठल्याही विरोधी पक्षनेत्याने पूर्ण केलेला नाही आहे. त्यामुळे साहजिकच विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाला दिलं जाईल याबद्दल अजूनही संभ्रम निर्माण आहे. अजूनही त्याबद्दल प्रश्न जो आहे तो विचारला जातोय. मात्र स्वतः सर्वाधिक मोठा पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. ही फक्त सदिच्छा भेट नसून यामध्ये नक्कीच काहीतरी राजकीय आहे हे इतकं उघड झालेलं आहे. त्यामुळे आता पुढे पाहावं लागेल की विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाच्या गळ्यामध्ये पडतं. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. शपथविधीच्या नंतर हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागलेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या 2 दिवसानंतरही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच अजित पवार हे विधानसभेच्या कामकाजात सहभागी झालेले नाहीत आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे अजित पवार नॉट रिचेबल आहेत, तर दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी वाढत चालली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नाराज असलेले भुजबळ हे नागपूरमधलं अधिवेशन सोडून नाशिकला परतले आहेत. तिकडे भुजबळ समर्थकसुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का, असा थेट प्रश्न त्यांनी पक्षश्रेष्ठींना केला. भुजबळ म्हणजे ऊठ म्हटलं की ऊठ आणि बस म्हटलं की बस असं नाही, असा सूचक इशारा संतप्त झालेल्या छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिला. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ चांगलेच नाराज झालेत. दरम्यान मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी आज नमूद केलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही, पण अवहेलना झाली आणि त्याबद्दल मला खंत वाटते, असंही ते म्हणाले. दुसरीकडे प्रत्येक पक्षाचा निर्णय हा पक्षप्रमुख घेतात, त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात, असं म्हणत भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्याकडे मंत्रिपद नाकारल्याची जबाबदारी असल्याचा अंगुली निर्देश केला आहे. दरम्यान सगळ्यांच्याच मनात राग असून कार्यकर्त्यांनी दुःख आणि निराशा मांडली. तसंच उद्याला हे सर्व समर्थक एकत्र येणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, BJPचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, ते त्यांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं. त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो, आम्हाला ताबडतोब म्हणे परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार.
मी म्हटलं बरं आमची तयार नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला, 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो, म्हटलं बाबा दुसरं कोणाला, समीरला उभं करणार, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेतलं, तुम्ही उभे राहा. मग 1 महिना मग आम्ही इथे आलो, काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे, तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं, 15 दिवसात करायचं होतं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली, आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती? आपण काही वक्तव्य केलं होतं. मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याशी संपर्क करतायत, ते तुम्हाला फोन करतात, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतं. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात.